ये गुंजन. गुंजन ये ना आतमध्ये ये. आणि असीम तुझा पटकन चेंज करून ये जा. ये गो. धन्या. ही गुंजन ना? हो. ही इथे कशी? ही माझी पहिली स्टुडंट आहे धन्या. म्हणजे? ती इथे शिकायला आली आहे. तिला शिकायची खूप इच्छा आहे. गुंजन बस ये. अरे नाही नाही तिथे नाही बाळा, इथे ये ना सोफ्यावर. इथे बस. असीम येईल आता चेंज करून. निवी एक मिनिट जा इकडे. निवी ही तुझी स्टुडंट आहे? हो. का? पण निवी ही कशी? फी कशी देणार हाच प्रश्न पडलाय ना. धन्या, शिकवण म्हणजे ज्ञान देणं, त्यात पैशाचा विचार करून कसं चालेल. आणि माझ्यामुळे एका गरजू मुलीला शिकता येत असेल ना धन्या, तर ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तसंही माझी पण सुरुवातच आहे ना, त्यामुळे. निवी मला का नाही जमत का हा असा तुझ्यासारखा विचार करायला. शिकवतो. थँक्स. चला खाऊन घ्या दोघांनी. गुंजन अनारसे का? माझी ताई छान बनवते. धन्या, गुंजनच्या आईने मला फी देऊ केली होती. कितीशी कमाई त्यांची, पण तरी त्यांनी 251 रुपये पुढे केले होते. मग काय, त्यांचा मान राखायला मी हा 1 रुपया घेतला. एक रुपया का होईना, पण आता आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने ट्युशनला सुरुवात झाली. खरे तुझं नाही. जेव्हा मी माझं गॅरेज सुरू केलं होतं तेव्हा काय होतं माझ्याकडे? काहीच नव्हतं का? पण आता 4 लोक मला हा चांगला मेकॅनिक आहे म्हणून ओळखतात, त्यांच्या गाड्या दुरुस्तीला देतात. अशीच हळूहळू सुरुवात केली होती मी नेहमी. आणि मला पूर्ण खात्री आहे नेहमी, तुला तुझ्या ट्युशन मध्ये नक्की यश मिळेल. तिचा ना अजून एक प्रॉब्लेम आहे. काय? तिला शाळेत जायची खूप इच्छा आहे धन्या, पण त्यांच्याकडे जन्म दाखला नसल्यामुळे त्यांना कुठल्याच शाळेत ऍडमिशन नाही मिळत आहे. आपण काही करू शकतो का? बघू ना, होईल काहीतरी. काहीतरी मार्ग निघेलच ना. नको काळजी करूस. असीम, हे देवाकडे ठेव. निवी काकी ट्युशन सुरू करणार आहे का नाही? तुला कशाला वेगळं चौकशा? सांग ना. नाही करणार सुरू. का? अगं नाही करणार सुरू म्हंटल ना, का कशाला विचारतेस? आणि हे बघ, ते निवी काकीला जाऊन विचारू नकोस, कळलं ना? काट माझ्याशी आहे. जावर जा पटकन. अरे बसून का? कुठे मार्केट मध्ये गेला होता का? हो, जरा भाज्या आणायला. काय अश्विनी वहिनी, शेवटी निवीचा क्लास सुरू झालाच की? अहो पारकर वहिनी, असं काय करताय तुम्ही? सोसायटी मध्ये एवढा मोठा तमाशा झाला, कळलं नाही का तुम्हाला? गेली सगळी लोक निघून, आता कोण येणार आहे ट्युशनला? अरे देवा, म्हणजे माहितच नाही की काय तुला? म्हणजे काय झालं? अहो तुमची निवी एका मुलीला घेऊन गेली ना वरती, क्लास साठीच असणार. चला येते मी, मला बँकेत जायला उशीर होतोय. काय बाई, घरातल्या गोष्टी घरातल्यांना माहिती नसतात. काय? चला चला चला. अरे तू हे घेऊन उभा कायस इथे? अगं निवी, मला कळत नाही हा बोर्ड कुठे ठेवायचा. तिथे मागे ठेवायचा का? अरे नको, तिथे जागा नाहीये बघ ना, अशी गिचमिड होईल. मग कुठे ठेवू? इथे ठेवूया का आपण? इथे? हा, इथे तिथे बोर्ड ठेवूया आणि इथे पुढे मुलं बसतील. हा चालेल, मी ते चेअर्स बाजूला घेतो आणि ते कोपऱ्यात ठेवतो. हा हा चल. कोण आहे मुलगी? कोण आहे? ही माझी मैत्रीण आहे गुंजन. हिची आई आमच्या शाळेजवळ बोरं विकते. ही आता आपल्या निविदाच्या ट्युशनला येणार आहे. शी, हे उठ चल, उठ 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 उठ. उठ तिकडे, लांब उभी राहा, लांब उभी राहा. राशी, बाजूला सरक, बाजूला सरक. लांब म्हंटल मी.
शी 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 शी. सोफ्याची कवर सगळी घाण करून ठेवली, पुन्हा धुवावी लागते. कोणी आणलं हिला घरात? मालतीबाई काय बोलताय तुम्ही? लहान मुलगी आहे ती. तू गप्प बस रे. बायको जे बोलते त्याला मान डोलावतो न काय? मंडई करून ठेवली आहे घराची. या रस्त्यावरच्या पोरीला घरात कोणी घेतलंय? काही मर्यादा आहेत की नाही? सासूबाई ती माझी स्टुडंट आहे, ती रोज ट्युशनला येणार आहे इथे. वा, छान हा छान. म्हणजे आता रस्त्यावरचे भिकारी गोळा करून ट्युशन्स घेणार आहेस तू? वहिनी, नाही नाही मिळणार तुला मुलं म्हणून अशी रस्त्यावरची मुलं गोळा करशील का? काय चाललंय तुझं? म्हणजे यांना भीक मिळणार तेव्हा तुला फी मिळेल ग. अश्विनी वहिनी, काय बोलतेस तू? काय चुकीचं बोलले ग? खरं तेच बोलले ना. डोळे उघड आणि बघ जरा, आणि हे मान्य कर, तुझ्याकडे कोणी ट्युशनला येणार नाहीये. तुझ्या हट्टापायी अशी रस्त्यावरची मुलं गोळा करणार आहेस तू? आणि तुला हे सगळं करायचं असेल ना तर या घरात चालणार नाही. या घरात कचरा आणायचा नाहीये. आणि तुला एवढीच हौस असेल ना तर त्या बोरिवलीच्या पुलाखाली जा. तिथे भरपूर जागा आहे आणि भरपूर भिकारडे देखील आहेत. जाऊन शिकव त्यांना, जा. बस झालं अश्विनी वहिनी. गुंजन रीतसर फी देऊन इथे शिकायला येणार आहे. तिला इच्छा आहे शिकायची. हिने फी दिली तुला? ही काय देणार? तुम्ही काही म्हणा, ही मुलगी माझ्याकडे शिकायला येणारच. ए तू ना. बस झालं. आणि तू का थांबलायस? तू गॅरेज मध्ये जाणार होतास ना? जा, तू जा कामाला. असीम, कालचा होमवर्क करायला घे. चल गुंजन, ये बाळा, मी तुला शिकवते. त्यापेक्षा घरातली कामं करा. या भिकारड्या पोरीची शिकवणी घेऊन काय 1 लाखाचं कर्ज फिटणार आहे तुमचं? जन्म जाईल त्यात. अश्विनी बोलते ना ते बरोबरच आहे. सासूबाई, किती मुलं आली यापेक्षा सुरुवात झाली हे जास्त महत्वाचं आहे. नाही, मुलं मिळवणं कठीण झालंय ना, म्हणून आता हे असं बोलायचं. सुरुवात चांगली झाली पाहिजे. काय सुरुवात? ही सुरुवात आहे तुझी. या ना, या आत या. निवेदिता, या तुला भेटायला आले. या निवेदिता मॅडम. नमस्कार. नमस्कार. तुमच्या क्लास बद्दल समजलं. मला माझ्या मुलासाठी ऍडमिशन घ्यायची. 4थीत आहे तो. आणि माझी मुलगी 5वीत आहे. घ्याल ना? म्हणजे जागा आहे ना? हो आहे ना, जागा आहे. पाठवा तुम्ही. या कधीपासून पाठवते मुलांना? उद्यापासून चालेल का? चालेल ना, उद्यापासून चालेल. एकच मिनिट, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून इथे आला नाही आहात ना? कोणी कशाला सांगायला पाहिजे, आम्हीच आलो. मी स्पष्टच विचारते, राहुल्याबाईच्या सांगण्यावरून तुम्ही इथे आला नाही आहात ना? राहुल्याबाई? अशा कोणत्याच व्यक्तीला आम्ही ओळखत नाही. पहिल्यांदाच नाव ऐकतोय आम्ही हे. तुमच्या मुलांची शाळा किती वाजताची आहे? सकाळची असते. मग संध्याकाळी 4 वाजता पाठवाल त्यांना? हो. बरं, मग ऍडमिशन नक्की समजायचं ना आम्ही? हो हो, उद्या पाठवा त्यांना. येतो आम्ही. थँक्यू. थँक्यू. बघितलंस वहिनी, सुरुवात करायची गरज असते फक्त. यश आपोआप मिळतं. अजून 2 मुलं येणार. क्लास मोठा होणार. हो, ये. उठ उठ, चाल खोलीत. गाठ नुसता. चल आज, चल आज, चल पटकन. धन्या, मी तुला पाटी आणायला सांगितली होतीस, आणलीस? हो, आणली ना. मला देतोस जरा? तू तर खाली चल, खालचा बराच होमवर्क राहिलाय. चल ये गुंजन इथे. हा, घेऊन ये. चल पुस्तकं घेऊन ये तुझी. ये बाळा. पाटी तू देशील ना? हो देते. मी खाली गॅरेज मध्ये आहे. हो जा. अभ्यास करा रे. गुंजन, ही पाटी आणि ही पेन्सिल तुझ्यासाठी.
तर गुंजन आज ना आपण आज मुळाक्षर शिकूया. हे बघ, पहिलं अ, अननसाचा. आणि ताई अनारसाचा पण. बरोबर आहे असीम. लिही गुंजन. मला नाही जमणार. बरं ठीक आहे, मी दाखवते तुला. दे. हे बघ, अ अ असा लिहितात. अननसाचा. स. अननसाचा. दुसरं आ आईचा. व्हेरी गुड. आ ई. आता तू गिरवतेस. हे घे. हा सीम पण कसाही झोपतो. हा काय ग निवी, काय करतेस? उद्या शिकवायचं ना मुलांना. मग तू का अभ्यास करतेस? तू त्यांना शिकव ना. अभ्यास न करता कसं शिकू शकेन त्यांना? ते लहान मुलं आहेत ती, त्यांच्यासाठी एवढा कसला अभ्यास करायचा? लहान असो किंवा मोठी असो, शिक्षकाला अभ्यास करावाच लागतो. आणि खरं सांगू तर आता मला खूप टेन्शन आलंय धन्या. कसलं टेन्शन? अरे उद्या अजून 2 मुलं येणार आहेत. कमाल आहे बाबा. म्हणजे एवढ्या लहान मुलांना शिकवणं एवढं मोठं काम असतं याची कल्पनाच नव्हती मला. मला वाटलं होतं की पंक्चर काढणं इतकं सोपं आहे. हे तर इंजिनचं काम निघालं ग. काही बोलतोस ना तू. तू हसताना किती गोड दिसतेस ग. म्हणजे असं वाटतं की अशी पावसाळ्यात मस्त मोकळ्या रस्त्यावरून गाडी जाताना हळूच खिडकी उघडून जो वारा हात येतो ना, तसं वाटते तो हसताना. प्रयत्न चांगला होता. समेल हळूहळू. काय म्हणजे मी तुला उपमा द्यायला शिकवी. द्यायला म्हणजे? उद्या सकाळी नाश्त्याला उपमा करणारस का तू? तू वेडा आहेस धन्या. पण निवीचाला तर खूप उशीर झालाय, झोपूया. आणि हे उद्या सकाळी करू शकतेस तू. उद्याच करते. चल. सीमा झोप. सासूबाई ती माझी स्टुडंट आहे. गुंजन रीतसर फी देऊन इथे शिकायला येणार आहे. तिला इच्छा आहे शिकायची. निवेदिता, तुला वाटत असेल तू जिंकलीस. माझ्या एवढ्या प्रयत्नानंतरही तुझ्या ट्युशन सुरू झाल्या ना, पण मी अजून हार मानलेली नाहीये. थोडेच दिवस, या थोड्याच दिवसात तुझा ट्युशनचा खेळ मोडते की नाही बघ तू. जर बंद नाही केला ना,
तर नावाची अश्विनी नाही मी. माझ्या समोर तुला मान खाली घालायला लावते की नाही बघ तू. झाली का पूजा? इथे सासू सासऱ्यांना सकाळपासून उपाशी ठेवलंय आणि पूजेचं थोताण चाललंय. मालती, अगं काही काय बोलतीयस तू? रिकामी बसलीये का ती पोरगी? देवाची पूजा करतीये ना. उपाशी सासू सासऱ्यांना खाऊ घातलं ना तर जास्त पुण्य मिळेल. देवाची सुद्धा तीच इच्छा असते. आंटे, निवेदिता, अभिनंदन बरं का. अगं आजपासून तुझे ट्युशन सुरू होणार आहेत ना. गुड मॉर्निंग पूजा. गुड मॉर्निंग राशी. राशी, आजपासून निवेदिता काकीचे ट्युशन सुरू होत आहेत. तू सुद्धा बस बरं का. आणि निवेदिता, आमच्या राशीची फी मी देणार आहे. मी राशीकडून फी घेईन का काका? ते बघू ग नंतर. पण निवेदिता, मला आधी सांग, आमच्या राशीचं ऍडमिशन कन्फर्म आहे ना? हो, त्याची काही गरज नाहीये. काय बाबा, काय चाललंय तुमचं? निवीच्या ट्युशन चालाव्यात म्हणून तुम्ही काही कराल का? माझी राशी काय रस्त्यावर पडलेल्या मुलांसारखी नाहीये. अभ्यासात हुशार आहे ती. तिला काही गरज नाहीये. आणि मुळात हिला काय रस्त्यावरच्या भिकारड्या लोकांना एकत्र करून त्यांचे क्लासेस गेली. माझ्या राशीला खरंच गरज नाहीये बाबा. ती ना उत्तम ट्युशन्सला जाते. तुम्ही पैसे खर्च करणार आहात ना, त्याच्यापेक्षा तिप्पट पैसे खर्च करते मी तिच्यावरती. आणि बाबा, यापुढे पुन्हा माझ्या राशीला हिच्याकडे पाठवण्याचा विषय काढायचा नाही. आई, नाश्ता वाढा. मी नाही केलंय आज काही. मग आज निवेदिताने जे केलंय तेच खातीये मी. मग मी काय खाऊ? उपाशी राहू का मी? मला काय विचारतेस तोंड वर करून? आता हे काय माझं वय आहे का सुनांच्या स्वयंपाकाची काळजी करत बसायची आहे मी? तुला भूक लागली असेल ना तर कर आणि खा. अश्विनी वहिनी, मी जास्तीचा ब्रेकफास्ट केलाय, खाऊन घे. काही गरज नाहीये. मला काय भीक नाही लागलेली. राशी चल चल. सेम आवरलं का? हो. काय रे असीम, काय शिस्त आहे डोक्यात? जीजू सॉरी. का? तू ताईवर रागवलं नाहीस ना? काय बोलतोस तू हे? ताई कधी कधी जास्तच रागवते, पण तुला माहिती आहे ना ती छान आहे. तू तिच्यावर चिडू नकोस. अरे पण हे सगळं तू मला का सांगतोयस? काल रात्री पण तुझ्यावर रागवली होती ना. काल तर तिने मारामारीच केली होती, मी बघितलं ना. अरे पण असं काय? अरे मला सांगते मारामारी करायची नाही, आणि स्वतः मात्र मारामारी करत होती. आणि मीच तिला सांगायला गेलो तर तीच माझ्यावर रागवेल, म्हणून मीच तिला सॉरी म्हणतो. सांगशील का तिला एवढं रागवायचं नाही म्हणून? कोणाच्या रागाबद्दल बोलताय? अगं तो ना आमच्या शाळेमध्ये, आमच्या? ते माझ्या शाळेत ना एक मित्र आहे. तो ना खूप चिडतो, त्याच्याबद्दलच बोलत होतो. हा, मग त्याचं काय झालं? अगं काही नाही, असंच काहीतरी मस्करी करत होता. तुझा देवाच्या पाया पडून जा. हो. काय बोलत होता रे? काही नाही. म्हणजे काय झालंय धन्या? तुला कसं समजावं हे कळत नाहीये तुझ्या भावाला. म्हणजे काल रात्री आपण एकमेकांच्या अंगावर पडलो ना, ते त्यानं झोपेत पाहिलं वाटतं, आणि त्याला वाटतंय की तू मला मारत होतीस. काय असं वाटलं त्याला? ताई चल.
सॉरी ताई, तू खरंच राग कमी कर ना. जास्त रागवायचं नसतं. तुला माहितीये माझी मॅम काय म्हणते, जास्त रागवलं तर हेल्थ खराब होते. हा बरोबर, मी पण हेच सांगत असतो तिला. ताई जिजू नाही चुकणार पुन्हा. तू काळजी करू नकोस त्याची. मी ठरवेन कमी करायचंय का वाढवायचा आहे माझा राग. नाश्ता केलास? नाही. शाळेत नाही जायचंय? हो चल ना ताई.